श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 27 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी आली आहे आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेवांना जन्म दिला तेव्हा विष्णूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू सांडले आणि त्यातून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली. आवळ्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात देवांचा वास असतो. मुळात विष्णू, खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीला 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होतो. म्हणूनच याला मोक्षदायिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आवळा खाणं आणि दान केल्याने चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळते. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर वैकुंठ धाम प्राप्त होतं. वाराणसीमध्ये याला रंगभरी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पार्वतीच्या लग्नानंतर पहिल्यांदा काशीत आले होते आणि म्हणूनच होळीचा उत्सव अधिकृतपणे येथे सुरू होतो. पंचांगानुसार आमलकी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग जुळून येत आहे. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. आवळ्याच्या झाडाची पूजासाठी शुभ वेळ ही सकाळी 6:48 ते 11:08 असेल. तसेच आमलकी एकादशीच्या व्रताचे पारण हे 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 ते सकाळी 9:05 असणार आहे. या वेळेत आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. या दिवशी पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच दान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी काळे तीळ दान केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. गोरगरिबांना दान केल्यामुळे आपल्याला गोदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि घरामध्ये सुख, समृद्धी, धन समृद्धी वाढते. या दिवशी पिवळ्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा फक्त असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका. आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. स्वच्छ स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची. तर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं. त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा. जलाभिषेक करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पुन्हा स्थानावर ठेवून घ्यायचं आहे. त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे, चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना आवळा अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच आपल्याला आवर्जून तुळशीचं पत्रसुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. आमलक्का एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे, ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची. तसेच या दिवशी तुम्हाला आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपण आमलकी एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. भर दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशासंबंधित समस्या येत असतील, आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होत नसतील, तर हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे. कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक छानसा दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला लाल कलाव्याची वात जी असते ती टाकायची. आता तुमच्याकडे लाल कलाव्याची वात नसेल तर 2 वातीची एक वात करून कापसाची लांब वात टाका आणि त्या लांब वातीला जे आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे. आता या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ तसेच 1 रुपयाचं एक नाणंसुद्धा टाकायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं. तर हा दिवा आणि हे तांब्याभर पाणी घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या आवळ्याच्या झाडाजवळ. कारण आवळा एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आवळ्याच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा निवास असतो. आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले ते आपल्याला आवळ्याच्या वृक्षाला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रत्येक प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हाताने आवळ्याच्या वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपली इच्छापूर्ती होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. कारण आवळाच्या मुळांशी भगवान विष्णू वास करतात. खोडात भगवान शिव, वर ब्रह्मा तसेच फांद्यांमध्ये देवमुनी आणि देवता राहतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भक्तांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात. आता जो दिवा आपण आवळ्याच्या झाडाजवळ लावला आणि त्यामध्ये जो 1 रुपया ठेवलेला, आता दिवा शांत झाला की यामध्ये जो 1 रुपया आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आणि आवळ्याच्या झाडाच्या मुळांजवळ आपल्याला छोटासा खड्डा बनवायचा आणि त्यामध्ये हा जो 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला तिथे गाडायचं आहे. आता तुमच्या इथे आवळ्याचं झाड नसेल तर हा जो दिवा आहे तो आपण करवंदाच्या झाडाजवळ सुद्धा लावू शकता. आता जर तुमच्याकडे आवळ्याचं झाडसुद्धा नाही आहे, करवंदाचं झाडसुद्धा नाही आहे, तर हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचा आहे. संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर हा दिवा तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे शांत झाल्यानंतर हा आपण कणकेपासून दिवा तयार केलेला म्हणून हा दिवा तसेच त्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे धान्य खातील, हा दिवा खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.